टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे शहरातील महात्मा फुले चौक पुतळ्याजवळ भव्य निदर्शने करण्यात आली। या निदर्शनामध्ये विद्यार्थी युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते। या निदर्शनामध्ये दोषींवर योग्य कारवाई करावी व शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा देऊन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली। शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? या पेपर फोडणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? या ढिसाळ सरकारचं करायचं काय? या ढिसाळ मुख्यमंत्र्याचं करायचं काय? अरे टेक कसं नाही? अरे टेक कसं नाही? अरे राजीनामा टेक कसं नाही? शिक्षण मंत्र्याचं करायचं या फोडाफोडी करणाऱ्या सरकारचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, या सरकारचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, अरे पेपर फुटी सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? धिक्कार असो, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, राज्य सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, सीईटी सेल मुर्दाबाद, सीईटी सेल मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, सीईटी सेल मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद। आज मी जिथून बोलत आहे हॅलो, शिक्षणाचे जनक महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना मी अभिवादन करतो। आणि आजच्या आंदोलनाचा मेन मोठा असा आहे की टीईटी प्रकरण आहे, ते पेपर फुटी प्रकरण आहे, पेपर फुटी झाली नाही पाहिजेत। आणि जे एमपीसी चे विद्यार्थी आहेत, एवढ्या वर्ष एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी वाट बघितली की यांनी टीसीएस आयबीपीएस सर्व प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्या टीसीएस आयबीपीएस प्रायव्हेट कंपन्यावर आमचे पेपर न देता हे पेपर एमपीसी थ्रू घ्यायला पाहिजेत अशी विद्यार्थ्यांची मागणी होती। यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचे जे पेपर आहेत 277 संवर्ग ते आम्ही एमपीसी मार्फत घेऊ म्हणून। तर त्यांनी काय केलं, शेवटी काल आमची ग्रुप सी ची ऍड टाकली। त्याच्यामध्ये ग्रुप सी च्या ऍड मध्ये यांनी आमचा जे ग्रुप सीचा पेपर होता तो यांनी एमपीसी मार्फत न घेता तो टीसीएस कंपनीकडे ऑनलाईन कडे दिलेला आहे। ऑनलाईन म्हणजे सर्व फ्रॉड होत आहे त्यामध्ये, त्यामुळे ऑनलाईन पेपर नव्हता, ऑफलाईन पेपर व्हायला पाहिजे, पेपर फुटी प्रकरण थांबायला पाहिजे असे मी सांगतो। आणि गृहमंत्र्यांना निवेदन करतो की विद्यार्थी हल्ले होत आहेत, त्याच्याबद्दल पण हे करायला पाहिजे किंवा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। हे तुमचे जर पेपर जर घेणं होत नसतील तर तुम्ही सरळ राजीनामा द्यायला पाहिजे, एवढं बोलतो काही शब्द समोर होतो।